आजकाल आपण भविष्याच्या सुरक्षितेसाठी सतत पैसे साठवतो. पण कधी विचार केलाय का की हीच सवय खऱ्या अर्थाने आपल्या मेंदूला सततच्या चिंतेसाठी प्रोग्राम करत असेल तर? अगदी बरोबर. आणि याच्या अगदी उलट म्हणजे स्वतःकडची संपत्ती दुसऱ्याला दिल्याने किंवा नुसतं वाटल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यात जे क्रांतिकारक बदल होतात ना, ते खरोखरच थक्क करणारे आहेत. हो ना. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण अशाच एका विरोधाभासाचा वेध घेणार आहोत. म्हणजे आजकाल आपण सगळेच एका मोठ्या गणिताच्या पुस्तकात अडकलोय असं नाही वाटत? नक्कीच अडकलोय. कुठल्याही नात्यात किंवा मैत्रीत आपण नकळत हिशोब करायला लागतो. हो. म्हणजे अगदी साध्या मदतीच्या वेळी पण मी याला एवढं दिलं तर मला बदल्यात काय मिळेल हा विचार येतोच. साधं उदाहरण घ्यायचं तर लग्नाचं आहेर. ती जुनी डायरी. अगदी तीच. कुणाच्या लग्नाला जायचं असेल तर अनेक घरात आधी जुनी डायरी काढली जाते. बघितलं जातं की याने आपल्या लग्नात कितीचा आहेर दिला होता, 500, मग आपण पण 500च देऊ. म्हणजे एक प्रकारे हे सगळं इतकं बार्टर सिस्टम किंवा देवाणघेवाणीसारखं झालं आहे. आणि जगण्याची ही अत्यंत हिशोबी पद्धत आपल्याला एका खोट्या सुरक्षिततेच्या भावनेत अडकवून ठेवते. खरंय. कसं आहे, आपण प्रत्येक गोष्टीचा परतावा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शोधायला लागलो आहोत. आणि या प्रक्रियेत मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातली एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आपण गमावून बसलो आहोत. ती गोष्ट म्हणजे निस्वार्थपणे देणारा आनंद, बरोबर ना? अगदी 100%. आजच्या आपल्या या विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने आणि पारंपरिक तत्वज्ञानाच्या आधारे हे समजून घेणं की निस्वार्थ वृत्ती माणसाला केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्या कशी निरोगी ठेवते. देण्याचा आनंद या विषयावर बोलताना मला एका सुंदर कवितेच्या ओळी आठवतात. देता देता वाढे प्रेम आणि समाधान, परोपकार करणाऱ्याचे शुद्ध होते अंतःकरण. यातला अंतःकरण शुद्ध होणे हा भाग मला खूप रंजक वाटतो. तो कारंजक वाटतो तुम्हाला? कारण आजकाल बघा ना, लोक शारीरिक आरोग्यासाठी किती सजग झाले आहेत. आपण शरीराचं डिटॉक्स करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, महागडे डाएट प्लॅन्स घेतो, ज्यूस पितो. पण जेव्हा मनाच्या डिटॉक्सचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याकडे कोणतीही ठोस पद्धत नसते. खूप छान मुद्दा मांडलात. शारीरिक डिटॉक्ससाठी आपण शरीरातले विषारी घटक बाहेर काढतो, तसंच मानसिक डिटॉक्ससाठी मनातला अहंकार आणि असुरक्षिततेची भावना बाहेर काढावी लागते. म्हणजे मनाची साफसफाई. हो. आणि यावर संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जे सांगितलं ना, ते आजच्या या स्पर्धात्मक जगासाठी एका अचूक उत्तरासारखं आहे. खरा साधू कसा ओळखावा या प्रश्नावर त्यांनी दिलेला अभंग केवळ आध्यात्मिक नाहीये, तो मानसशास्त्रीय सुद्धा आहे, नाही का? नक्कीच. एक अत्यंत प्रगल्भ मानसशास्त्रीय विचार आहे त्यात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा तो अभंग. हो. या अभंगाचा अर्थ आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण यामागील का आणि कसे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. महाराज स्पष्ट करतात की खरा साधू होण्यासाठी घरदार सोडून जंगलात जाण्याची काहीच गरज नाही. किंवा अंगावर भगवे कपडेच घातले पाहिजेत असाही नियम नाहीये. अजिबात नाही. जो दुःखी संकटात सापडलेल्या लोकांना स्वतःचा मानतो, त्यांना जवळ घेतो, तिथेच देव असतो. दुसऱ्या एका अभंगात त्यांनी पुण्य परोपकार पाप ते परपीडा असंही म्हटलं आहे. आणि या तत्वज्ञानाची मानसशास्त्रीय पातळीवरची उकल खूप रंजक आहे. कारण जेव्हा आपण परोपकार हा शब्द वापरतो तेव्हा लगेच आपल्या डोळ्यांसमोर फक्त पैशांची मदत उभी राहते. पण परोपकाराची व्याप्ती खूप मोठी आहे ना? नक्कीच. एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीचे अश्रू पुसणं किंवा निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मित्राच्या पाठीवर नुसता हात ठेवून मी आहे ना तुझ्या पाठीशी असं म्हणणं हा सुद्धा एक खूप मोठा परोपकारच आहे. हो ना. जेव्हा एखादी व्यक्ती असं निस्वार्थपणे कोणाला काही देते, मग तो वेळ असो किंवा आधार, तेव्हा मनात दडलेला स्वार्थ आणि अहंकार हळूहळू गळून पडायला लागतो. आणि जिथे अहंकार नसतो तिथेच अंतःकरण शुद्ध होतं. अहंकाराचा चिखल निघून गेल्यावर मन स्वच्छ होतं. हेच ते तुमचं मेंटल डिटॉक्स. पण ही संकल्पना केवळ सैद्धांतिक पातळीवर न ठेवता आपण एका उदाहरणातून समजून घेऊया का? हो, नक्कीच. पश्चिम महाराष्ट्रातल्या आनंदगाव नावाच्या गावातली 2 प्रवृत्तींची ही कथा आहे. यातली पहिली प्रवृत्ती आहेत आप्पासाहेब. आप्पासाहेब म्हणजे गावातलं सर्वात मोठं प्रस्थ. अच्छा, म्हणजे एकदम श्रीमंत. हो. 100 एकर बागायती जमीन, सर्वात मोठा वाडा, दारात गाड्या, शहरात फ्लॅट्स, सगळं काही होतं त्यांच्याकडे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची मुख्य ओळख म्हणजे
त्यांचा अत्यंत हिशोबी आणि कंजूस स्वभाव. बापरे. प्रत्येक गोष्टीतून स्वतःचा फायदा कसा होईल हाच त्यांचा विचार असायचा. मजुरांनी 5 मिनिटं जास्त विश्रांती घेतली ना तरी ते रोजंदारीचे पैसे कापायचे. म्हणजे पैशांच्या बाबतीत खूपच कडक. हो, त्यांचा सिद्धांत एकच होता, पैसा साठवा, तोच म्हातारपणी कामाला येतो. मला इथे थोडं थांबायचंय तुम्हाला. आजच्या काळात या वाढत्या महागाईत आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेत अप्पासाहेबांचा हा विचार बऱ्याच जणांना अत्यंत बरोबर आणि व्यावहारिक वाटू शकतो. बरोबर आहे. म्हणजे भविष्यासाठी, म्हातारपणासाठी किंवा वैद्यकीय आणीबाणीसाठी पैशांची तरतूद करणं हे तर शहाणपणाचंच लक्षण आहे ना. मग आपण त्याला चुकीचं कसे ठरवू शकतो? आर्थिक नियोजन आणि चुकीच्या पद्धतीचा संचय यात नेमकी सीमारेषा कुठे? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. आर्थिक नियोजन ही जगण्याची एक मूलभूत गरज आहे, यात काहीच शंका नाही. पण आप्पासाहेबांच्या बाबतीत ही सीमारेषा ओलांडली गेली होती. कसं काय? जेव्हा संचय हा केवळ गरजेपुरता राहत नाही, तर तो एका मानसिक असुरक्षिततेतून यायला लागतो, तेव्हा तो घातक ठरतो. आप्पासाहेबांकडे प्रचंड संपत्ती होती, पण एवढा पैसा असूनही त्यांच्या घरात शांतता नव्हती. अच्छा. पैशांवरून मुलांशी सतत वाद व्हायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आप्पासाहेबांना रात्री शांत झोप यायची नाही. बापरे. एवढा पैसा असूनही झोप नाही? नाही. आणि यामागे एक वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारण आहे. जेव्हा माणूस केवळ संचय करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो नकळत एक भीती साठवत असतो. म्हणजे माझा पैसा कोणी लुटेल का अशी भीती? अगदी तेच. माझं नुकसान होईल का, भविष्यात मी कंगाल तर होणार नाही, ही जी सततची असुरक्षितता असते ना, ती मेंदूत कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हॉर्मोन वाढवते. कॉर्टिसोल. हो, यामुळे शारीरिक ताण वाढतो आणि मानसिक शांती हिरावून घेतली जाते. थोडक्यात सांगायचं तर पैशाने भौतिक सुरक्षा मिळते, पण मानसिक सुरक्षा मिळत नाही. म्हणजे साठवण्याची प्रक्रिया स्वतःच एका चिंतेचं कारण बनते. हे खूपच भयानक आहे. हो ना. पण आता याच्या अगदी उलट प्रवृत्ती बघूया. याच कथेतला महादू. हा महादू कोण होता? तो आप्पासाहेबांच्याच शेतात काम करणारा एक मजूर. त्याच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही, रोजंदारीवर पोट भरणारा माणूस. पण महादूच्या चेहऱ्यावर एक असं अपार हास्य होतं, जे आप्पासाहेबांच्या त्या करोडोंच्या संपत्तीतही सापडत नव्हतं. अरे वा. असं काय करायचं तो? त्याची एक रोजची सवय होती. जेवणाच्या सुट्टीत तो आपली भाकरी सोडायचा, पण खाण्याआधी त्यातला एक घास बाजूला काढायचा. एखादं भटकं कुत्रं आलं किंवा कावडा आला तर तो हसत हसत स्वतःच्या वाटणीची अर्धी भाकरी त्यांना खायला घालायचा. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण या छोट्याशा कृतीत खूप मोठा अर्थ दडलेला आहे. हो. आणि एवढंच नाही, गावातल्या एखाद्या गरीब म्हातारीला औषधाला पैसे कमी पडले तर तो आपल्या तुटपुंच्या पगारातून 100 रुपये तिला गुपचूप देऊन यायचा. म्हणजे स्वतःकडे फार काही नसतानाही तो देत होता. हो. एकदा आप्पासाहेबांनी हे पाहिलं. त्यांनी त्याला विचारलं की स्वतःच्या अंगावर धड कपडे नाहीत, पोरांच्या पायात चप्पल नाही, आणि तू तुझे कष्टाचे पैसे असे का वाटतोस? साठवायला शिक. आप्पासाहेबांच्या स्वभावाप्रमाणे हा प्रश्न साहजिकच होता. हो. पण यावर महादूने जे उत्तर दिलं ते खरंच एका वेगळ्याच पातळीवरचं शहाणपण आहे. तो म्हणाला, मालक, मी काय साठवू? जे काही आहे ते या निसर्गाचं आणि त्या पांडुरंगाचं आहे. क्या बात आहे. जेव्हा मी ती अर्धी भाकरी त्या मुक्या जनावराला देतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो त्याने माझं पोट आपोआप भरतं. आणि दिल्याने कधीच कमी होत नाही. उलट आतून समाधान एवढं वाढतं की जमिनीवर झोपलो तरी राजासारखी झोप लागते. खरंच आप्पासाहेबांना हे मूर्खपणाचं वाटलं असेल, पण इथे महादूने जगण्याचं खरं मर्म पकडलं होतं. पण या कथेत पुढे जो प्रसंग येतो ना, तो खऱ्या अर्थाने एका केस स्टडीसारखा आहे. माणसाचा अहंकार आणि त्याने उभी केलेली खऱ्या खोट्या सुरक्षिततेची भिंत निसर्गासमोर कशी कोसळते याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. तो पावसाळ्याचा काळ होता ना. सलग 4 दिवस मुसळधार पाऊस. नदीला भयानक पूर आला आणि रात्रीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडले गेले. हो. पुराचे पाणी वेगाने गावात शिरू लागले. रात्रीचे 2 वाजले होते. सखल भागात असलेला आप्पासाहेबांचा तो मोठा वाडा पाहता पाहता पाण्यात वेढला गेला. घरात फक्त आप्पासाहेब, त्यांची पत्नी आणि त्यांचा 8 वर्षांचा नातू कबीर असे तिघे चढकले होते. दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं. अशा आणीबाणीच्या प्रसंगात आपण स्वतःला कसे वाचवतो यावरून आपली जगण्याची रणनीती ठरते. आप्पासाहेबांनी काय करावं? त्यांनी चक्क तिजोरीतून पैशांची आणि दागिन्यांची पिशवी काढली आणि खिडकीतून ओरडू लागले, बापरे, मला वाचवा, कुणीतरी माझ्या नातवाल्याला बाहेर काढा, मी लाख रुपये देईन, माझी सगळी संपत्ती देईन. हां,
तो क्षण आहे जिथे पैशाची असमर्थता अत्यंत उघडपणे समोर येते. आयुष्यभर जो पैसा त्यांनी सर्वस्व मानून साठवला तो आज त्यांना त्या पुराच्या एका लाटेपासूनही वाचू शकत नव्हता. अंधारात त्या खवळलेल्या लाटांमध्ये पैशांची ती ऑफर ऐकणारं कोणीच नव्हतं. त्यांचा पैशांचा अहंकार त्या पुरात बुडत होता. आणि अशा काळोखात एका लाकडी होडीचा आकार वाड्याकडे येताना दिसला. तो महादू होता. हो, ज्याचं घर उंचावर असल्यामुळे सुरक्षित होतं. पण जेव्हा त्याला कळलं की अप्पासाहेब अडकलेत तेव्हा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती जुमी होडी घेतली आणि तो मदतीला आला. ज्या माणसाला अप्पासाहेबांनी आयुष्यभर तुच्छ लेखलं तोच आज त्यांच्या मदतीला धावून आला होता. महादूने आधी नातवाला आणि पत्नीला होडीत घेतलं. अप्पासाहेब होडीत बसताना ती पैशांची पिशवी सोबत घेत होते. तेव्हा महादू काय म्हणाला? तो म्हणाला, मालक, होडीत आधीच वजन जास्त आहे, ती पिशवी तिथेच सोडा, जीवापेक्षा पैसा मोठा नाहीये. या प्रसंगाकडे आपण एका रूपकाच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे, नाही का? ती पैशांची पिशवी म्हणजे केवळ संपत्ती नव्हती, तो अप्पासाहेबांचा अहंकार होता. अगदी बरोबर. आयुष्यात आपण काही गोष्टी केवळ सॅंक कॉस्ट फॅलसीमुळे पकडून ठेवतो. म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण इतकी ऊर्जा आणि वेळ ओतलेला असतो की ती गोष्ट आता आपल्या नाशाचे कारण बनत असली तरी आपण ती सोडायला तयार नसतो. महादू त्यांना सांगत होता की तो जड अहंकार घेऊन जगण्याच्या किनाऱ्याला लागता येणार नाही, तो तिथेच सोडणं भाग होतं. थरथरत्या हाताने त्यांनी ती पिशवी तिथेच सोडली आणि महादूने जीवाच्या कराराने त्यांना एका सुरक्षित केकडीवर आणलं. जेव्हा पहाट झाली, पावसाचा जोर थोडा ओसरला. टेकडीवर सगळे सुरक्षित होते. 8 वर्षांचा कबीर महादूच्या कुशीत शांत झोपला होता. हे दृश्य पाहून अप्पासाहेबांच्या भावनांचा बांध फुटला. ते ढसाढसा रडत थेट महादूच्या पाया पडले. म्हणाले, मी आयुष्यभर फक्त साठवत राहिलो, पण आज माझ्या पैशाने नाही तर तुझ्या माणुसकीने माझ्या वंशाचा दिवा वाचवला. अप्पासाहेबांना त्या क्षणी खऱ्या अर्थाने सुरक्षेचा अर्थ समजला असेल. हो, खरी सुरक्षा आपण किती संपत्ती साठवली यावर अवलंबून नसते, तर आपण समाजात किती म्युच्युअल ह्युमन रिलायन्स म्हणजे परस्परांवरील विश्वासाचे जाळे विणले आहे यावर असते. खरंय. महादू त्यांना म्हणाला, काल रात्री कबीरला सुरक्षित पाहिल्यावर मला जे समाधान मिळालं ना, ते जगातल्या कुठल्याच पैशाने विकत घेता येत नाही. तुम्ही आजवर फक्त साठवलंय, आता थोडं देऊन बघा. बघा मन कसं हलकं आणि शुद्ध होतं ते. हा प्रसंग ऐकल्यानंतर आपण स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपण आपल्या आयुष्यात नक्की काय साठवतोय? फक्त बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टी साठवण्यात आयुष्य घालवतोय का, की माणसांमधला विश्वास आणि माणुसकी साठवतोय? हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत. मगाशी आपण देण्याचा आनंद आणि अंतःकरण शुद्धी यावर चर्चा केली ना, या सगळ्याला केवळ अध्यात्माचाच नाही तर उत्क्रांतीच्या विज्ञानाचा अत्यंत भक्कम आधार आहे. मला या वैज्ञानिक अंगाबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. निस्वार्थ मदतीचा आणि आपल्या मेंदूचा नेमका काय संबंध आहे? विज्ञानामध्ये या संकल्पनेला हेल्पर्स हाय असं म्हटलं जातं. यामागे एक रंजक उत्क्रांतीचं कारण आहे. कोणतं? आदिमानवाच्या काळात जेव्हा माणूस जंगलात राहत होता तेव्हा एकटे राहून जगणं अशक्य होते. समूहात राहणे, एकमेकांना अन्न आणि निवारा देणे यावरच त्यांचे अस्तित्व अवलंबून होते. अच्छा, म्हणजे एकमेकांना मदत केल्याशिवाय पर्यायच नव्हता. हो, त्यामुळे निसर्गाने मानवी मेंदूची रचनाच अशी केली आहे की जेव्हा माणूस दुसऱ्याला मदत करेल तेव्हा मेंदू त्याला बक्षीस देईल. जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला निस्वार्थपणे मदत केली जाते ना, तेव्हा मेंदूत डोपामिन आणि ऑक्सिटोसिन नावाची रसायनं तयार होतात. हीच ती रसायनं आहेत ना जी माणसाला आनंद, समाधान आणि सखोल शांतीची जाणीव करून देतात. अगदी बरोबर. ऑक्सिटोसिन हे रसायन शरीरातील ताण निर्माण करणाऱ्या कॉर्टिसॉलची पातळी कमी करतं. म्हणजे अप्पासाहेब जे कॉर्टिसॉल साठवून स्वतःचा रक्तदाब आणि चिंता वाढवत होते त्यावरचा हा एक नैसर्गिक उतारा आहे. क्या बात है. जेव्हा आपण निस्वार्थपणे देतो तेव्हा ऑक्सिटोसिनमुळे आपली हृदयक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्याला शांत झोप लागते. महादूला राजासारखी झोप का लागायची याचं हेच ते जैविक कारण आहे. म्हणजे अध्यात्मात ज्याला संत तुकाराम महाराजांनी अंतःकरणाची शुद्धी म्हटलं आहे तेच विज्ञानाच्या भाषेत हे आनंदाचे रसायन आहे. तर अगदी तेच. हे खरोखरच चक्रावून टाकणारे आहे. म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो तेव्हा आपण फक्त समोरच्यालाच समृद्ध करत नसतो, तर जैविकदृष्ट्या आपण स्वतःला आतून अधिक निरोगी आणि समृद्ध करत असतो. हो, आणि निसर्गाकडे जरी पाहिलं तरी हीच गोष्ट दिसून येते ना. हो ना. सूर्य आपल्याला दररोज प्रकाश देतो, नद्या भरभरून पाणी देतात, झाडे फळे आणि सावली देतात.
निसर्ग कधीच स्वतःजवळ काहीही लपवून किंवा साठवून ठेवत नाही. तो सतत प्रवाहित असतो, म्हणूनच तो विस्तीर्ण आणि शुद्ध आहे. माणसाने मात्र या नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न सुरू केला. साठवण्याने केवळ असुरक्षितेची भिंत उभी राहते. जेवढं जास्त साठवू तेवढी ते गमावण्याची भीती जास्त. पण इथे अनेकांना एक व्यावहारिक प्रश्न पडू शकतो की देण्याची सुरुवात कुठून करायची. अनेकांना वाटेल की माझ्याकडेच काही नाहीये, मी दुसऱ्याला काय देऊ, मी काय लखपती आहे का दान करायला. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की देण्यासाठी लाखो रुपये असण्याची गरज असते. देण्याची वृत्ती खिशातून नाही तर हृदयातून येते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही देऊ शकतो, नाही का. नक्कीच. कडक उन्हात उभे असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला पाण्याची एखादी थंड बाटली देणं, रोजच्या प्रवासात वयोवृद्ध व्यक्तीला आपली जागा देणं किंवा जेवताना एक घास पक्ष्यांसाठी काढून ठेवणं, या कृतींचा आकार लहान असला तरी त्यांचा मानसिक परिणाम प्रचंड असतो. आणि आजच्या या वेगाने धावणाऱ्या ताणतणावाच्या जगात सर्वात मोठं दान कोणते असेल तर ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपला वेळ देणे. कुणाचे तरी दुःख, कुणाची तरी अडचण फक्त शांतपणे ऐकून घेणे, लक्षपूर्वक ऐकणे ही आजच्या काळातली सर्वात दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्ट झाली आहे. खरंच या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक वेगळा विचार घेऊन पुढे जाणार आहोत. ऐकणाऱ्या सर्वांसाठी या आठवड्यासाठी एक चॅलेंज घेऊया. कोणतं चॅलेंज? कुठलाही स्वार्थ न ठेवता, बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता कोणाला तरी काहीतरी द्या. ते काहीही असू शकतं. एखादी छोटीशी मदत, थोडा वेळ किंवा रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीला बघून दिलेले एक निखळ हास्य. खूप छान. आणि मग रात्री झोपताना मनाचा वेध घ्या. एक अशी शांतता जाणवेल जी कुठल्याही बँक बॅलन्सने विकत घेता येत नाही. आणि तेच खऱ्या अर्थाने अंतःकरण शुद्ध झाल्याचं, मेंदू शांत झाल्याचं लक्षण असेल. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर आपण थांबूया. आपण सगळेच आयुष्यभर काहीतरी साठवण्याच्या मागे धावत असतो. बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, वस्तू. पण हे सगळं करताना एक गोष्ट स्वतःला नक्की विचारा. कोणती गोष्ट? जे काही आपण साठवतोय ते गमावण्याच्या सततच्या भीतीत आपण जगण्याचा खरा आनंद तर गमावत नाही होत ना. या प्रश्नावर नक्की चिंतन करा. आणि आयुष्यात कधी असा कोणी महादू आलाय का ज्याने कुठल्याही स्वार्थाविना मदतीचा हात पुढे केला असेल, किंवा कधी असा निस्वार्थ अनुभव आपण स्वतः घेतलाय का, याचाही नक्की विचार करा. अगदी बरोबर. शेवटी संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.